तर नमस्कार, मम्माज किचन अँड कर्नाटकामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर झुणका भाकर ही महाराष्ट्राची खास ओळख आहे। गरमागरम झुणका आणि भाकरी खाण्याचा आनंद काही निराळाच असतो। हा झुणका सगळीकडे वेगळ्या पद्धतीने बनवतात, जसे की मराठवाड्यात वेगळ्या पद्धतीने बनवतात तर विदर्भात निराळ्या पद्धतीने। तर असाच कर्नाटकचा दमदार झुणका आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते। इथे मी घेतले 2 ते 3 बारीक मिरच्या लांब लांब चिरून, कढीपत्ता घेतलाय, एक कांदा घेतलाय बारीक चिरून, थोडंसं बेसन घेतलं अर्धी वाटीपर्यंत, कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, इथे घेतलंय राई अर्धा चमचा, जीरा अर्धा चमचा, हळद आहे अर्धा चमचा, मीठ आहे चवीनुसार, मिरची आहे 1 चमचा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे घेतली आहे कढई तापायला ठेवली होती प्री हीटला। तर आता कढईत टाकले तेल 5 ते 6 चमचे। तेल थोडंसं गरम झालं की याच्यात टाका राई, जीरा, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या। तर छान असं फिरवून घ्या। आता याच्यात टाका कांदा, आधी मी तुमच्यासोबत सुक्का झुणका शेअर केलाय, तर आता हा आहे कर्नाटकचा ओला आणि दमदार झुणका। तर कांद्याला छान असं परतून घ्या। तर कांद्याचा कलर चेंज होतपर्यंत कांद्याला परतून घ्या। जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होतोय तोपर्यंत आपण हे जे बेसन घेतलंय याला अगदी थोड्याशा पाण्यात आपण मिक्स करून घेऊया, जसं की आपण भाजीचं बॅटर बनवतो। आता याच्यात टाकते बेसन, आता याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मी असं काही बॅटर बनवून घेतलंय। याच्यात तुम्हाला थोड्याशाही गुठल्या दिसणार नाही, याची कन्सिस्टन्सी काही अशी राहू द्या। तर कांद्याचा कलर चेंज झालाय, आता याच्यात टाकूया हळद, मीठ चवीनुसार, मिरची, फिरवून घेऊया। आता याच्यात टाकते पाणी अर्धा कप भर, आणि याला एक उकळा येऊ द्या। तर आता याला आलाय उकळा आणि आपण याच्यात सोडतोय बेसन आणि फिरवून घ्या। तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला पाण्याची गरज लागणार नाही, हे असंच बनवतात आमच्या कर्नाटकला। आता याला 5 मिनिट दमट ठेवा, मग तुमचा झुणका रेडी आहे। तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटात आपला झुणका रेडी आहे। आता याच्यात टाकते कोथिंबीर, जर तुम्ही बेसनला चिंचेचा पाण्यात टाकून मिक्स करून टाकलं ना तर हा झुणका खूपच छान होतो, पण आम्ही चिंच खात नाही म्हणून मी असं नॉर्मल पाण्यात टाकलंय। याच्यावर तुम्ही थोडासा लिंबूही पिळू शकता, खूपच टेस्ट लागतं। तर कर्नाटकची अशी दमदार झुणका थाळी तयार आहे। इथे आहे शेंगदाण्याचं पिठलं,
याची पण रेसिपी मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन। हे आहे आपलं ओलं झुणका भाकर मिरची, तर खूपच टेस्टी लागते। गावरान थाळी आहे ही। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।